कोणी पब्लिक सर्वंट असेल, इट इज नॉट नेसेसरी यू शुड शी शुड बी पोलीस ऑर एनिथिंग, कोणी असेल जे पब्लिक सर्वंट आहे त्या पब्लिक सर्वंटच्या विरोधात कंप्लेंट केली तर नवीन कायद्यात काय बदल झाला, लगेच 156(3) होईल का नाही? पूर्वी 2 जजमेंट होते, एमके अयप्पा वर्सेस अनिल कुमार खटले चालू आणि तो खटला निर्दोष झाला. आणि मग या सगळ्या सिस्टीम मधून या कचाट्यातून तो वाचला, तो निर्दोष झाला. म्हणजे तुमची सिस्टीम फेल झाली असं सुप्रीम कोर्ट म्हटलं. आणि मग पुढे जाऊन सुप्रीम कोर्ट म्हणलं इट कॅन बी ऑल्सो अंडरस्टूड ॲज, आणि याचा दुसरा पण असा अर्थ घेतला जाऊ शकतो की टिल द डेट यू हॅव प्रॉसिक्युटेड अ इनोसेंट पर्सन. आणि आतापर्यंत याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणावर खटला चालवत होते, एक इनोसेंट पर्सन वर खटला चालवत होते कारण तो निर्दोष झाला. एक निरपराधावर तुम्ही खटला चालवला, कोण हु इज द रिस्पॉन्सिबल फॉर 4 years लॉस, फॉर 5 years लॉस, फॉर 10 years लॉस, पेंडिंग आपण बघतोय केसेस, कोण रिस्पॉन्सिबल. म्हणून प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स, बेनिफिट ऑफ डाऊट, या गोष्टी आपण ज्यावेळेस ग्राउंड लेवलला काम करतो त्यावेळेस आपल्याला माहित असतं. कमिंग बॅक टू अवर टुडेज टॉपिक, की हे जरी बेसिक प्रिन्सिपल असते तरी नवीन कायद्याने नेमकं काय केलं,